सुंदर स्वप्नातलं घर घ्यायचं आहे राहण्यासाठी, कोणाला रेंटसाठी, यील्ड जनरेट करण्यासाठी, नवीन पैसा घरामध्ये येण्यासाठी, पॅसिव्ह इन्कम बनवण्यासाठी किंवा स्वतःचं स्वप्नातलं घर म्हणून कुठलंही कारण असेल. जर तुम्ही घर घेत असाल तर ते स्वतःचं घर बाय करायला पाहिजे की रेंटनी राहायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट म्हणून एखादं घर मी घेऊ शकतो का, त्यातून चांगला रिटर्न परतावा मला मिळू शकतो का, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतोय. नमस्कार, मी संकेत आवटे. ऍक्च्युली या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की कशा प्रकारे आपण एक बेस्ट डिसिजन घेऊन घर बाय करू शकतो, आणि पहिला आणि महत्त्वाचा त्याचा फॉर्म्युला काय असेल. बघा, जर मला हे घर बाय करायचं असेल तर या घरासाठी किती खर्च आहे हे पहिला बघावं लागेल. समजा मी हे घर बाय करतोय आणि हे घर बाय करण्यासाठी मला 50 लाख रुपये खर्च येणार आहे, पण हे 50 लाख रुपये उभा करण्यासाठी मला काहीतरी व्याज द्यावं लागेल. अगदी बरोबर आहे. याच घराला, याच 50 लाखाला व्याज मला लागणार आहे अप्रॉक्सिमेटली 8.5%. जर 8.5% व्याज देतोय तर माझा EMI किती होणार आहे, हा मला इथं EMI दिसेल. 50 लाखाला 8.5% प्रमाणे माझा EMI होणार आहे अप्रॉक्सिमेटली 43,300 रुपये. सो या इकोसिस्टम मधून मला मिळणार काय, माझा रेंट काय असेल. कदाचित 50 लाखाच्या घरासाठी, मी उदाहरण घेतो कोल्हापूरचं, 50 लाखामध्ये एखादा 2 BHK ऍडजस्ट होऊ शकतो, इझिली होऊ शकतो. म्हणजे ठीकठाक लोकेशनला, एकदम बढिया लोकेशनला नाही, एकदम बढिया फ्लॅट नाही, मॉडरेट लेवलचा मी बोलतोय. इवन 35-40 लाखामध्ये सुद्धा मिळतो, जर थोडंसं तुम्ही आउटसाईड गेलात तर. मी ओव्हर स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करणार नाही, मी प्रत्येक सिटीचे रेट सांगत बसणार नाही, कारण मला तिथले प्रत्येक सिटीचे रेट नाहीत माहिती, किंवा मी तेवढं अनालाइज सुद्धा केलेलं नाही. मुंबईच्या रेटचा अंदाज आहे मला, पुण्याच्या रेटचा अंदाज आहे, हैदराबादचा थोडाफार अंदाज आहे, बेंगलोरचा थोडाफार अंदाज आहे, आणि दिल्लीचा सुद्धा थोडासा अंदाज आहे. बाकी सगळ्या सिटीजमध्ये एवढा चांगलं अनालिसिस मी केलेलं नाही. सो जर मी 50 लाखाचं घर घेतोय, फ्लॅट घेतोय, तर आपण एक इमॅजिन करूया, मला मिळणार आहेत 15,000 रुपयांचा रेंट. 15,000 रुपये पर मंथ, याचा अर्थ वर्षाला मिळतील मला 1,80,000 रुपये, म्हणजेच 3.6% यील्ड माझा येणार आहे. याला म्हटलं जातं यील्ड. मी स्क्रीनवर तुम्हाला चेंजही करून दाखवतो. मी जर याला 20,000 केलं तर माझा टोटल इयरली इन्कम बनेल 2,40,000 रुपये. माझा यील्ड किती होणार आहे, 4.8%. खूप मोठी गोष्ट आहे. 50 लाखाच्या 2 BHK मधून 20,000 काढणं, रेंट घेणं, एवढी मोठी गोष्ट नाही आहे. थोडंसं चांगल्या कॉस्मेटिक चेंजेस करून, थोडंसं मॉडिफाय करून, घराला चांगल्या प्रकारे लुक देऊन, कमी पैशांमध्ये चांगल्या कलर स्कीम, कलर कॉम्बिनेशन करून आपण तेवढं तरी मिळवू शकतो. आता यामधून तुम्हाला समजेल घर विकत घ्यायचं की रेंटनी घ्यायचं. घर विकत घेऊन ते भाड्यानं देऊन त्याचं भाडं चांगलं येणार की मी काय करणार, याचं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन मी तुम्हाला देतोय. एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये ही असते की जेव्हा आपण घर भाड्याने देतो तेव्हा त्याच्यामध्ये दर वर्षाला भाडे वाढ करण्याचा करार आपण करतो, इन्क्रीमेंट करतो ना भाड्यांमध्ये. तर हे असू शकतं कदाचित 10%, वर्षाला 10% करतात काही लोक. काही लोक वर्षाला 7% अप्रॉक्सिमेटली करतात, काही लोक वर्षाला 5% करतात. मग यामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस असतात. म्हणजे आता माझ्या काही प्रॉपर्टीज रेंटने ऑलरेडी आहेत, तर आम्ही 3 वर्षाचा करार करतो की कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये, कोल्हापूरमध्ये काही प्रॉपर्टी माझ्या रेंटने आहेत, तर तिथं 15% 3 वर्षांनी, म्हणजे एव्हरी इयर अप्रॉक्सिमेटली 5%. काही रेंटल लोक आता सध्या, घर म्हणतोय मी, फ्लॅट म्हणतोय, ते 10% प्रत्येक वर्षाला भाडेवाढ करतात. आता यात अजून एक गेम होते बरं का. जर समजा आज 20,000 भाडं आहे, तर हा भाडेकरू माझा 1 वर्षांनी सोडून गेला, 10% प्रमाणे 2,000 रुपये त्यामध्ये वाढणं गरजेचं आहे. पण तो मालक काय करतो, दुसरा भाडेकरू शोधतो आणि त्याला सांगतो मला याचे 25,000 अपेक्षित आहेत. परिणामी जी ग्रोथ झाली ना, ती 25% सडन ग्रोथ झाली. म्हणजे एखाद दुसरा वर्ष माझा चांगला जरी नाही गेला किंवा मला भाडेवाढ जरी मिळालं नाही, तरी सुद्धा भाडेकरू चेंज करताना मी चांगली अमाऊंट वाढवून घेऊ शकतो. आता ही सगळी हिस्ट्री मी का सांगितली, कारण मला माहिती आहे जेव्हा तुम्ही इथे 10% बघणार, तुम्ही म्हणणार हे काय पॉसिबल असतं का. मी कुठल्याही प्रकारे कमर्शियल प्रॉपर्टीच्या विरोधात नव्हतो जास्त, पण मी रेसिडेन्शियल प्रॉपर्टीच्या जास्त विरोधात होतो. कारण रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बाय करायची आणि त्याला रेंटवर द्यायचं, ही खूप मोठी रिस्की गोष्ट आहे, जी माझ्या तरी बुद्धीला पटत नाही. पण त्यामधून यील्ड चांगला जनरेट होत असेल आणि तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये बसत असेल तर गो फॉर इट. कारण जेवढे इंटरेस्ट रेट ड्रॉप होत जाणार त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर होणार आहे. सो दॅट आता मी इथे 10% पकडलं तर होणार हे आहे की 20,000 रुपये मी आत्ता देतोय,
10 वर्षानंतर मला 42,000 रुपये पे करावे लागेल ॲज अ रेंट. भाडं माझं 20,000चं डायरेक्ट 42,000 होणार आहे, म्हणजे डबलपेक्षा जास्त. पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला माहिती आहे, जर मी एखादं घर बाय करतोय आणि हे घर बाय करताना मी जर लोन केलं, समजा मी 50 लाखाचंच लोन करतोय, बेसिकली 100% लोन खूप कमी वेळेला मिळतं, खूप कमी लोकांना मिळतं. पण आपण इमॅजिन करूया 100% मिळतंय, कारण तुम्ही म्हणाल मी खिशातले पैसे घालणार, मग सगळं लोन कशाला घेऊ. पण खिशातले जरी तुम्ही पैसे घातलेत तरी त्या पैशाला व्याज आहे ना, त्या पैशाला काहीतरी व्हॅल्यू आहे ना. सो जर मी लोन न घेता ते पैसे एफडी केले असते तर मला व्याज तर त्या पैशावर मिळणारच होतं. सो या केसमध्ये 50 लाखाचं घर आहे तर 50 लाखावर आपण व्याज भरतोय असं आपण पकडून चालायचं. सो 50 लाखाचा 8.5% EMI जर तुम्ही बघितला, 20 वर्षाचं लोन आपण करतोय सपोज, तर 43,391 रुपयांचं EMI मला पे करावा लागणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे आता एक्झॅक्ट इंटरेस्ट रेट ना 8.5% होता, तो परत 8.25% आलाय. काही बँका तुम्हाला 8% सुद्धा लोन देत आहेत. इफ युअर सिबिल इज रिअली गुड, तुमचं ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल, बॅलन्स शीट तुमची ठीकठाक असेल, जॉब सस्टेनेबल स्टेबल असेल, चांगली सॅलरी असेल, सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू केला जातो, बँकिंग तुमचं स्ट्रॉंग असेल, तर डेफिनेटली तुम्हाला चांगल्या रेटनी होम लोन दिलं जातं. कारण बँकांना चांगले ग्राहक आणि वेल सेटल्ड ग्राहक गरजेचे आहेत. सो 8% मिळतात. भविष्यात अजून रेट कट होणार आहेत. ऑलरेडी आपण मार्केटमध्ये आहोत, सो तुम्हाला माहितीच आहे. अजून 25-50 बेसिस पॉईंटच्या रेट कट अग्रेसिव्हली येणाऱ्या वर्षभरांमध्ये होऊ शकतात. पण आपण पकडूयात 3 वर्षांनी होणार आहे 50 बेसिस पॉईंट, आरामात होईल ना. 25-25च्या 2 रेट कट, तर माझा व्याजदर 8%ला जाणार. तरी सुद्धा जो आता आहे तो मी 3 वर्षांनी पकडतोय मुद्दाम. त्यानंतर अनेक 3 वर्षांनी 7.5ला येऊ शकतो, अनेक 3 वर्षांनी 7ला येऊ शकतो, 6.5 आणि 6 पर्यंत व्याजदर येऊ शकतो. मी आता 5, 3, 2, 1, 0 पर्यंत जाणार नाही मुद्दाम, कारण मला लगेच भारताचा अमेरिका करायचा नाही आणि तुम्हाला पचायला सुद्धा पाहिजे. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे. 6%ला तर आपण इझिली येणार आहोत, बिकॉज इकॉनॉमीची ग्रोथ करायची असेल तर इंटरेस्ट रेट ड्रॉप करत खाली येणं गरजेचं आहे आणि तो आपला देश करेल. डेफिनेटली गव्हर्नमेंटला आणि RBIला हे करावंच लागणार आहे. म्हणजे 7% जर व्याजदर झाला तर माझा EMI बसणार आहे 38,765 रुपये. मग 43,300 कुठे आणि 38,700 कुठे. ज्या वेळेला माझा EMI 35,000 होणार आहे तेव्हा 6% व्याजदर असणार आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, व्याजदर कमी 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 होत जातो, परिणामी EMI कमी 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 होत जातो. सेम कन्सेप्ट, व्याजदर कमी झाला, EMI कमी झाला. पण याच्या अपोजिट होतं, वेळ वाढत गेला, वर्ष वाढत गेली आणि जेवढी वर्ष वाढत गेली तसा माझा रेंट वाढत गेला. म्हणजे झालं काय, रेंट वाढतोय पण माझा EMI कमी होतोय. आत्ता थोडासा डिफरन्स आहे. आत्ता सुरुवातीला काय दिसतं, 43,000 रुपये माझा EMI, पण रेंट खूप कमी आहे राव. 43,000च्या अगेन्स्ट मी इकडे कमवतोय 15,000 20,000. पण जर 5 वर्षांनी 10 वर्षांनी कम्पेअर करत गेलात, समजा आपण कम्पेअर करूयात 7 वर्षानंतर, 32,000 रुपये माझा रेंट असेल आणि जिथं माझा EMI 40,000च्या आसपास जाणार आहे. तेच कम्पेअर करू आपण 15 वर्षानंतर, अप्रॉक्सिमेटली 69,000 70,000 रुपये वगैरे आपला रेंट असेल, जिथं माझा EMI असणार आहे 37,000 रुपये. म्हणजे 10 वर्षांपर्यंत आपण मिळणारा पैसा हा जाणाऱ्या पैशापेक्षा जास्त पाहायला मिळू शकतो आणि प्रॉपर्टी अप्रिशिएट सुद्धा होऊ शकते. इथपर्यंत पिक्चर क्लिअर आहे. सगळ्या लोकांना वाटेल की अरे यार एकदम बेस्ट आहे. नाही, तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो, लक्षात ठेवायचं. यील्ड मी कसा काढायचा तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय. हा यील्ड समजा 4.8 आला. आता एवढा येणं एवढं सोपं नाही आहे, हे पण लक्षात राहू दे. पण मी व्याजदर किती देतोय, 8.5%. या दोघांची जर तुम्ही वजाबाकी केली तर उत्तर येईल 3.7%. दी बेस्ट नंबर आहे. 4%च्या आत जर हे उत्तर येत असेल ना, याच्यापेक्षा भारी काहीच नाही. इझिली तुम्ही तो डिसिजन बाय करण्याचा घेऊ शकता. जर याचं उत्तर 4 ते 5च्या दरम्यान येत असेल तर ठीक ठाक आहे, विचार करायला हरकत नाही. थोडेफार विचार करून योग्य डिसिजन तुम्ही घेऊ शकता. डोळे झाकून लगेच डिसिजन घेण्याची इथं गरज नाही. 4 ते 5च्या दरम्यान 4 ते 5, राईट. पण ज्या वेळेला 5% पेक्षा जास्त उत्तर येतं त्या वेळेला विचार सोडून द्या. आता इथे जर हा 5% आकडा आला, ऍप्रिशिएशन मला जर 5%नी प्रत्येक वर्षाला मिळत असेल, बिलो 5 जर जात असेल ना, नादीच लागू नका. इथं भाडेकरू वाढवून देत नाहीत, काय गरज आहे. मी बऱ्याच छोट्या छोट्या सिटींची नावं घेऊ शकतो, Tier 2 Tier 3 किंवा खेडेगावात तुम्हाला मी उदाहरणं दाखवू शकतो. भाडं वाढतच नाही.
अशा केसमध्ये तिथं गुंतवणूक करणं महामूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं. बिलकुल नादी लागू नका. आता कुठे करू शकतो आपण इन्व्हेस्टमेंट? बेंगलोर चांगलं जात आहे, मुंबईमध्ये काही लोकेशन चांगली जात आहेत, पुण्यामध्ये काही लोकेशनचे रेट 3-3 वर्षाला डबल होताना मी बघतोय फ्लॅट्सचे. बट चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे. इतिहास रिपीट होत नाही. एका ठराविक क्षेत्रामध्ये किंवा ठराविक एरियामध्ये ग्रोथ झाली, इथं ग्रोथ ऑलरेडी इथं जाऊन पोहोचली आहे, इथं जाऊन तुम्ही फसाल तर खूप अडकाल. कारण तिथला जो ज्यूस होता ना तो निघून गेलाय आणि म्हणून तर तो आता इथपर्यंत पोहोचलाय. राईट. सो या केसमध्ये तुम्ही टॉपला जाऊन अडकता. जसं मार्केटमध्ये म्हणतो ना आपण की बॉटमला बाय करा, टॉपला गेल्यानंतर बाय करून अडकून पडू नका एखाद्या कंपनीमध्ये. सेम गोष्ट होऊ शकते की एखाद्या क्षेत्राची ग्रोथ झाली आणि मग तुम्ही तिथे जाऊन अडकून पडताय, फसताय, तर या केसमध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. सो महत्वाची गोष्ट काय? रेंटल इन्कम वाढत जायला पाहिजे. जेवढा चांगला वाढेल तेवढं तुमच्या फायद्याचं. जर मी 5% ग्रोथ दाखवली तर मला क्रॉस करायला ऑलमोस्ट 15 वर्ष लागणार आहेत. ऑलमोस्ट म्हणतोय मी. सो या 15 वर्षानंतर 37,000 माझा इन्कम असणार आहे आणि माझा EMI सुद्धा 37,000 असणार आहे. इन बिटवीन मी खिशातले थोडेफार पैसे पे करतोय. माझा फ्लॅट एवढा पण स्वस्त पडणार नाही जो मला 10% स्वस्त पडणार होता. सो इल्ड खूप महत्वाचा आहे. आता यामध्ये काही चॅलेंजेस आहेत हे पण लक्षात घ्यायचं. जेव्हा मी एखादी प्रॉपर्टी बाय करतोय, अदर चार्जेस पण आहेत. मेंटेनन्स असतो, बिल्डिंगचा तुम्हाला रेग्युलरली मंथली तो पे करावा लागतो. कॉर्पोरेशनचे टॅक्सेस तुमचे असतात ते तुम्हाला इयरली पे करावे लागतात. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट पण असते. डागडुजी करावी लागते, पेंटिंग करावं लागतं, काही प्लंबिंगची कामं असतात, छोटी मोठी कामंही येत राहतात. बिल्डिंग आणि तुमचं अपार्टमेंट प्रॉपरली मेंटेन ठेवणं खूप महत्वाचं आहे. थोडंसं जास्तच खराब झालं आणि मग मी कामाला काढलं तर काही उपयोग नाही. वेळोवेळी त्याची मरम्मत करत राहावं लागतंच. आता पुढचा आणि महत्वाचा फॉर्म्युला रेंटल लोकांसाठी. विकत घ्यायचं स्वतःला राहण्यासाठी घर की भाड्याने राहायचं? सिंपल लॉजिक आहे. आतापर्यंत जे आपण बघितलं ते प्रॉपर्टी परचेस करून रेंटनी द्यायचं का एक बिझनेस पॅसिव्ह इन्कम, महिन्याला भाडं घरात येतं म्हणून. त्यासाठी मी तुम्हाला प्रोज आणि कॉन्स दोन्ही सांगितले. परत त्यात भाडेकरूची कटकट, दुसरी गोष्ट नवीन भाडेकरू शोधणं, तो सोडून गेला तर लगेच तिथं रिप्लेसमेंट तयार असायला पाहिजे. प्रॉपर 11 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात. 11 महिन्यांनी दर 11 महिन्यांनी तेच टेन्शन, हा राहील की जाईल, तो व्यवस्थित मेंटेन ठेवतो की नाही, एजंटचा खर्च वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ऍड होत असतात. पण जर मी प्रॉपर्टी स्वतःसाठी बाय करतो, राहण्यासाठी, मग बाय करू की रेंटने राहू? कारण बऱ्याच फॅमिली मी अशा बघतोय की जेव्हापासून त्यांनी घर घेतलंय तेव्हापासून रिटायरमेंट पर्यंत हप्तेच भरत बसलेत. काय अचीव केलं आयुष्यामध्ये? फक्त घर घेतलं. एन्जॉयमेंट काय झाली का? फिरलात का? तुमची लाईफ तुम्ही एन्जॉय केली का? पैसे कुठे दुसरीकडे वगैरे चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलसाठी खर्च केले का? तर बिलकुल नाही. हप्ताच होता हो मोठा घराचा. काय करू? आयुष्यभर मी तेच भरत बसलो. हा प्रॉब्लेम पण व्हायला नको. मग या केसमध्ये तुम्हाला जर घराच्या ट्रॅपमध्ये फसायचं नसेल तर तुम्ही एक सिंपल फॉर्म्युला अप्लाय करायचा. ओव्हरऑल त्या अमाऊंटचा EMI किती होतो? समजा 1 कोटीचं घर तुम्ही घेताय. 1 कोटीच्या घरासाठी आपण इमॅजिन करूया 1 लाख रुपये EMI येणार आहे. जर 1 लाख रुपये EMI भरण्याच्या ऐवजी जर मला एखादं घर बिलो 30,000 मिळत असेल, म्हणजेच तुमच्या टोटल EMIच्या 30% अमाऊंट च्या आत जर मला घर मिळत असेल, आता 1 कोटीचं घर 30,000 मिळू शकतं बरं का? नाही असं नाही. कोल्हापूरमध्ये ज्या एरियात मी राहतोय, माझं स्वतःच एक्झाम्पल तुम्ही घेतलं तर माझ्या प्रॉपर्टीची कॉस्ट मी जिथं राहतोय 1.5-2 कोटीच्या आसपास आहे, जिथं मी राहतोय. आणि तिथंच रेंट 35,000-40,000च्या रेंजमध्ये आहे. याचा अर्थ 25%च्या खाली येतात हे. म्हणजेच इझिली मला ती गोष्ट परवडेबल आहे. सोप्या भाषेत खतरनाक. बिलकुल घराच्या नादी लागू नका. आणि हे एरियावर डिपेंड आहे बरं का. आणि जर समजा 30 ते 50% दरम्यान EMIच्या जर तुम्हाला रेंट पे करावा लागत असेल तर मात्र विचार करावा लागेल. स्वतःचं घर घ्यायचं की नाही घ्यायचं? थोडंसं पेपरवर बसावं लागेल, जास्त कॅल्क्युलेशन करावं लागेल. 30 ते 40चा असेल तर थोडंसं अजून कन्फ्युजनमध्ये तुम्ही राहू शकता. पण जसं तुम्ही टोटल EMIच्या जर मी 50% पेक्षा जास्त रेंट पे करतोय तर डेफिनेटली डोळे झाकून स्वतःचं घर बाय करणं कधीही फायद्याचं ठरू शकतं. इझिली यामधून तुम्ही चांगले पैसे वाचवू शकता. हे सिंपल लॉजिक आहे. पण लक्षात घ्यायचं, लोन करणं एक्सपेक्टेड आहे. विदाऊट लोन घर घेऊ नका. हे माझा पर्सनल सल्ला आहे. कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन नाही आहे. तुम्ही स्वतः अनालिसिस करून तुमचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. पण यामध्ये एक चॅलेंज आहे. जर तुमचा जॉब सतत चेंज होत असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जात असाल, अननेसेसरी घर परचेस करता, तोपर्यंत बदली होते, छान सगळं आपण करतो, खूप कॉस्ट आपण त्यामध्ये लावतो, स्वतःचं घर मी राहणार, प्रत्येक गोष्टीमध्ये एक्स्ट्रा पैसा आपण खर्च करतो आणि सडनली 6 महिने, वर्षभरात, 5 महिन्यात, 4 महिन्यात आपण तिथून नोकरी सोडतो आणि दुसरीकडे
जातो, इथं मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो यू नीड टू थिंक ऑन दिस, कारण यामधून एक मोठी वेल्थ जनरेट होऊ शकते. बाईंग वर्सेस रेंटिंगवर एक डिटेल व्हिडिओ, इन्व्हेस्टमेंट करून आपण कसे चांगले रिटर्न कमवू शकतो या संदर्भात ऑलरेडी 2 ते 3 व्हिडिओज आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, जाऊन ते व्हिडिओज बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये तुमच्या जेवढ्या काही शंका असतील मला कमेंट बॉक्समध्ये डिस्कस करा, आपण त्याच्यावर चर्चा करू आणि एक बेस्ट सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर आमची मदत हवी असेल तर डेफिनेटली आमच्याशी संपर्क करू शकता. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.